मुलांनो, एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. वेलकम टू एक्सेल ट्युशन्स. माझी मायबोली ही इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकातील सोपानदेव चौधरी यांची कविता. या व्हिडिओत आपण या कवितेवरील प्रश्नोत्तरे सोडवणार आहोत. या व्हिडिओत काही ॲडिशनल क्वेश्चन्स पण ॲड केले आहेत, अधिक प्रश्न पण सोडवलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका. माझी मायबोली म्हणजेच मराठी भाषा. या मराठी भाषेवरील वेगवेगळे वाङ्मय किंवा ही आपली मराठी मायबोली भाषा परिपूर्ण कशी आहे हे वेगवेगळी उदाहरणे देऊन कवी सोपानदेव चौधरी यांनी तिची म्हणजेच मराठी भाषेची स्तुती केलेली आहे. तर आता आपण सोडवूया प्रश्नोत्तरे. प्रथम पाहूया शब्दार्थ व टिपा. शब्दार्थ व टिपा. मेळा, संमेलन. मळवट म्हणजे कपाळभर लावलेले आडवे कुंकू. दंडी म्हणजे दंडात धारण केलेले. मौक्तिक म्हणजे मोती. भाट, भाट म्हणजे राजाची स्तुती करणारा कवी, याला त्या कवीला भाट म्हणतात. बिल्लोर, सुवर्णांची मौल्यवान बांगडी म्हणजे सोन्याची मौल्यवान बांगडी. कंचुकी, कंचुकी म्हणजे चोळी. मुकुट म्हणजे मुकुट, क्राउन. भाळ म्हणजे कपाळ. वाकी म्हणजे स्त्रियांचे एक बाहुभूषण, जसं बाजूबंद घालतात तसं. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलमधील आणि आम्ही बनवलेल्या व्हिडिओमधील कंटेंट आवडल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आता पाहूया फिल इन द ब्लँक्स म्हणजेच कंसातील अचूक पर्याय रिकाम्या जागी लिहून ओळी पूर्ण करून लिहा. पहिलं आहे ज्ञानेशाची डॅश मळवट भाळा. ऑप्शन्स दिलेले आहेत म्हणजे पर्याय दिले आहेत. ओवी, विराणी, अभंगवाणी, ज्ञानेश्वरी. आणि यातील अचूक पर्याय आहे ज्ञानेश्वरी. ज्ञानेशाची ज्ञानेश्वरी मळवट भाळा. दुसरं आहे निळोबाची गाथा डॅश बाजूबंद वाकी. पर्याय आहेत भाळा, गळा, दंडी, कंठी. आणि यातील योग्य पर्याय आहे दंडी. निळोबाची गाथा दंडी बाजूबंद वाकी. आता मी यात अजून थोडे फिल इन द ब्लँक्स म्हणजे विगाळलेले शब्द ॲड केलेले आहेत. नेसलीचे भागवत नाथांचे डॅश. याचं उत्तर आहे पैठणी. नेसलीचे भागवत नाथाचे पैठणी. चौथा आहे मुक्ताजनीचे अभंग डॅश कानी. याचं उत्तर आहे कर्णफुले. मुक्ताजनीचे अभंग कर्णफुले कानी. पाचवं वाक्य आहे समर्थांचा डॅश चंद्रहार गळा. समर्थांचा दासबोध चंद्रहार गळा. हा दासबोध ग्रंथ आहे, त्याला चंद्रहाराची उपमा दिलेली आहे. सहावा प्रश्न आहे नव्या मानवी धर्माचा मुखे गात डॅश. उत्तर आहे नव्या मानवी धर्माचा मुखे घात वेद. खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा. प्रश्न पहिला, कवीने चंद्रहाराची उपमा कोणत्या ग्रंथाला दिली आहे? आणि पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे कवीने चंद्रहाराची उपमा समर्थांच्या दासबोध या ग्रंथाला दिलेली आहे. दुसरा प्रश्न आहे कवीला कोणाचे अभंग कर्णफुलांसारखे वाटतात? दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे कवीला संत जनाबाई व संत मुक्ताबाई यांचे अभंग कर्णफुलांसारखे वाटतात.
तिसरा प्रश्न आहे, मायबोली सभोवती कोणाचा मेळा जमला आहे? तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे, मायबोली सभोवती संत योगी सुपुत्रांचा मेळा जमला आहे. प्रश्न चौथा, मायबोली काय उधळत आली आहे? चौथ्या प्रश्नाचे उत्तर आहे, मायबोली भोळा भक्तिभाव व शक्ती उधळत आली आहे. आता पाहूया लार्ज क्वेश्चन आन्सर्स. खालील प्रश्नांची उत्तरे 3 ते 4 वाक्यात लिहा. पहिला प्रश्न आहे, कवीने मायबोलीचा मुकुट, मळवट, कंचुकी, वाकी याविषयी काय सांगितले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे, कवी सोपानदेव चौधरी संत तुकारामांच्या गाथेला मायबोलीचा मुकुट, संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीला तिच्या कपाळावरील म्हणजेच तिच्या भाळीचा मळवट, तिच्या अंगी संत नामदेवांची कीर्तने कंचुकी प्रमाणे शोभते व निळोबाची गाथा मायबोलीच्या दंडावरील बाजूबंद व वाकी आहे, असे कवीने कवितेत सांगितले आहे. आय रिक्वेस्ट यू टू वॉच द फुल व्हिडिओ. विद्यार्थ्यांनो, मी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहण्याची विनंती करत आहे, कारण या व्हिडिओत काही अधिक प्रश्न समाविष्ट केलेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास जरूर शेअर करा, तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा, लाईक करा अँड सबस्क्राईब करा. आता पाहूया शेवटचा प्रश्न. प्रश्न दुसरा, कवीने मायबोलीची अंगठी, कंकणे, बांगड्या यांचे वर्णन कसे केले आहे? उत्तर, कवी सोपानदेव चौधरी यांनी मायबोलीच्या अंगठीची तुलना संत चोखामेळा यांच्या तेजस्वी प्रतिभेशी केली आहे. जसा एखादा राजकवी निधड्या छातीने राजाची स्तुती करतो, तशीच माझ्या मायबोलीची म्हणजेच मराठी भाषेची कंकणे आहेत. तसेच तिच्या बिल्लोर बांगड्या म्हणजेच शाहिरी लावण्या आहेत. अशा प्रकारे कवीने आभूषणांची उदाहरणे देऊन मायबोली मराठीचे वर्णन केले आहे. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.